गई इंदिये सुखाए, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जन्ति, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगे वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहणादिजेण भणिया, कमेण 24 ठाणाणी. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. आजपासून आपण 24 ठाण चर्चा हे प्रकरण आपण बघणार आहोत. आगम आमचं 4 अनुयोगामध्ये निबद्ध आहे. जिनेंद्र कथित आगमाचा पूर्वापर संदर्भ जोडून अनुकूल व्याख्यान करणं याला अनुयोग असं म्हटलं जातं. आगमातील एकाच सूत्राचे अनेक अर्थ असतात. त्या सूत्रांना अणु असं म्हटलं जातं. त्या सूक्ष्मरूप सूत्राचा अर्थरूप विस्ताराने प्रतिपादन करणं याला अनुयोग हे नाव दिलेलं आहे. यामध्ये 4 अनुयोग आहे आगमामध्ये. प्रथमानुयोग, कर्णानुयोग, चरणानुयोग आणि द्रव्यानुयोग. प्रथमानुयोगामध्ये 63 शलाका पुरुषांच्या कथा म्हणजेच पुराण पुरुषांच्या कथा, महान पुरुषांची जीवन कथा म्हणजे चारित्र ज्या ग्रंथामध्ये निबद्ध आहे त्याला प्रथमानुयोग म्हटलं जातं. उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर हरिवंश पुराण, पद्मपुराण, महापुराण, उत्तर पुराण हे सगळे प्रथमानुयोगाची ग्रंथ म्हटल्या जातात. नंतर कर्णानुयोग, जे शास्त्र लोक अलोक विभागाचे, उत्सर्पिणी अवसर्पिणी काल परिवर्तनाचे आणि 4ही गतीतील जीवाचे जसे आहे तसे दर्पणाप्रमाणे स्पष्ट कथन करते त्याला कर्णानुयोग असं म्हणतात. जसं कर्मकांड आहे, जीवकांड आहे, जीवानी कोणता परिणाम केला तर त्याला कशा प्रकारचा कर्मबंध होईल किंवा जीव कुठे आहे त्याचं कोणत्या दृष्टिकोनातून त्याला कुठे कुठे कशा रीतीने शोधायचं या सगळ्यांचं वर्णन आम्हाला कर्णानुयोगामध्ये दिसणार आहे. आणि यांची शास्त्र म्हणजे गोमटसार, कर्मकांड, जीवकांड, क्षपणासार, लब्धिसार आदी सांगता येतील. नंतर चरणानुयोगामध्ये की ज्या शास्त्रामध्ये श्रावक आणि मुनी यांच्या चारित्राची उत्पत्ती, वृद्धी आणि रक्षणाचं वर्णन आहे त्याला चरणानुयोग असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ सागार धर्मामृत, रत्नकरंडक शावकाचार, पुरुषार्थ सिद्धी उपाय किंवा मूलाचार हे सगळे ग्रंथ चरणानुयोगामध्ये येतात. द्रव्यानुयोग, द्रव्यानुयोगामध्ये जीव अजीव, पुण्य पाप, बंध मोक्ष यांचे दीपकाप्रमाणे स्पष्ट आणि विशद ज्ञान असतं त्याला द्रव्यानुयोगाचं कथन म्हटलं जातं. समयसार आहे, प्रवचनसार आहे, नियमसार आहे, ही सगळी ग्रंथ संपदा ही द्रव्यानुयोगाच्या माध्यमातून आम्हाला समजल्या जातात. आता जे जीव द्रव्यानुयोगाच्या अनुसार निज न्यायक आज्ञेचा आश्रय घेतात त्यांना कर्णानुयोगानुसार कर्माचे उपशमादी परिणाम होतात आणि त्यांचं बाह्य जीवन चरणानुयोगानुसार सदाचारमय किंवा मुनिधर्म किंवा श्रावक धर्म अनुकूल राहतं आणि ते जीव प्रथमानुयोगानुसार महापुरुष बनतात. याप्रमाणे द्रव्यानुयोग दीपक आहे की जे सम्यक ज्ञानाला आलोकित करून अन्य 3 योगाला प्रकाशित करतात. मुख्य भूमिका द्रव्यानुयोगाची आहे. चरणानुयोग म्हणजे आचरणांची पाठशाला आहे तर कर्णानुयोग परिणामांची मालिका आहे आणि प्रथमानुयोग
ही आदर्श पुरुषांची चरित्र गाथा आहे. आज आपण 24 स्थाना या नवीन शास्त्राला सुरुवात करणार आहोत आणि याची पार्श्वभूमी जर आम्ही बघितली तर हा सगळा विषय द्रव्यानुयोगाचा किंवा आम्हाला म्हणता येईल कर्णानुयोगाचा हा विषय आहे. जीवकांड हे जे आचार्य नेमिचंद्र कृत असा हा महान ग्रंथ आहे, त्याच्यामधल्या काही संकलन रूपाने या 24 स्थानांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. मंगलाचरणामध्ये जी गाथा आपण प्रथम म्हटली, गई इंदिये सुकाये, ही गाथा जीवकांड या नेमिचंद्र आचार्यांच्या ग्रंथात गाथा क्रमांक 142 नंबरची आहे. ती त्या ठिकाणाहून मंगलाचरण रूपाने आपण घेतलेली आहे आणि 20 प्ररूपणांचं वर्णन आणि नंतर आश्रव, ध्यान, कुल, कोटी यांचं वर्णन अशा रीतीने या 24 स्थानांची पूर्ती केली जाणार आहे. 24 माध्यमातून जीव पदार्थांचं अन्वेषण, शोधन आणि आमचं अस्तित्व नेमकं कुठे आहे आणि आम्ही स्वतःला याच्यामध्ये कुठे बघायचं हे सगळं बघणं, याचं नाव आहे 24 स्थान. 24 स्थानामध्ये समजा आम्ही गती मार्गणा बघितली, पहिली मार्गणा, तर गतीमध्ये मी कोण आहे, कोणत्या गतीत आहे आणि बाकीचे सगळे जीव कुठे कुठे सापडू शकतात. आणि या मार्गणांचं वैशिष्ट्य असं की एकही जीव याच्यामधून सुटला न पाहिजे, म्हणजे कोणताही जीव याच्यामध्ये सुटता कामा नये. सगळेच्या सगळे जीव गर्भित व्हायला पाहिजे, म्हणजे निगोदी जीवांपासून सिद्ध जीवांपर्यंत सगळे जीव याच्यामध्ये अंतर्भूत होणार आहे. अशा रीतीने हे 24 ठाणांचं वर्णन, 24 स्थाना, ठाण म्हणजे स्थान, या 24 स्थानांचं वर्णन आम्हाला जीवाच्या संदर्भात बघायचं आहे. याबद्दल जर आपण बघितलं तर जर कुणाला काही प्रश्न असतील या संबंधामध्ये तर मागून 10 मिनिटं देण्यात येतील. त्यांनी त्यावेळेला त्या प्रश्नांचं निरसन करून घ्यावं आणि किंवा व्हॉट्सअपवर ग्रुपवरही आपण प्रश्न टाकू शकाल आणि त्याप्रमाणे आपण हे पाहू. प्रत्येक गोष्ट क्लिअर आपल्याला समजायला पाहिजे, कारण हा 24 स्थान समजणं म्हणजे आमचा कर्णानुयोगामध्ये म्हणजे गोमटसारामध्ये प्रवेश होणं असं आहे. म्हणजे गोमटसारची जणू काही पार्श्वभूमी म्हणून आम्ही या 24 स्थानांचं अध्ययन करणार आहोत. आणि जे आपण मंगलाचरण केलं तर मंगलाचरणाच्या मागे देखील आमचा हेतू हाच असतो किंवा आचार्यांचा हेतू हाच आहे की नास्तिकतेचा परिहार व्हावा, विघ्नांचा नाश व्हावा, म्हणजे आमचं जे कार्य आम्ही ध्येय रूपाने स्वीकारलेलं आहे ते पूर्णपणे पार पाडावं. नंतर परमेश्वरींच्या गुणांचं चिंतन करायचं आणि शिष्टाचाराचं पालन. जेव्हा आम्ही मार्गणा किंवा 24 स्थानामध्ये काही मार्गणेपेक्षा 10 स्थानं आणखी जास्तीचे आहे. मार्गणा 14 आहे आणि 14 मध्ये 10 स्थानं अजून मिळवून 24 स्थान चर्चा आहे. तर मार्गणा या संबंधामध्ये 4 शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे. एक मृगयिता, मृग्य, मार्गणा आणि मार्गणा उपाय. जीवादी पदार्थांचं श्रद्धान करणारा भव्य जीव हा मृगयिता आहे, म्हणजे त्यांचं शोध घेणारा आहे. मृगयिता शोध घेणारा. नंतर 14 गुणस्थान युक्त जीव हा मृग्य, अर्थात अन्वेषण करण्या योग्य आहे. काय शोधायचं आहे आम्हाला? तर आम्हाला शोधायचं आहे 14 गुणस्थान युक्त जीवाचं. गती कशाय आदी असे जे काही स्थान आहे त्या स्थानांच्या माध्यमातून आम्हाला मुख्यतः असं अन्वेषण करणं आहे. नंतर गती आदी 14 मार्गण आहे आणि शिष्य आणि उपाध्याय आदी मार्गणांचे उपाय आहे. कारण आम्हाला जी परंपरा, ही ग्रंथ परंपरा प्राप्त झालेली आहे ही महावीर स्वामींपासून या अवसर्पिणी काळात अंतिम शासन नायक महावीर स्वामी आणि त्यांच्यापासून ही सर्व श्रुत परंपरा आम्हाला प्राप्त झालेली आहे. गुरु शिष्य अशी परंपरा आज तागायत पर्यंत आमच्या जवळ त्याच प्रामाणिकपणाने उपस्थित आहे. आणि अशा रीतीने हे उपाध्याय, साधू, आचार्य
हे आमचे मार्गणा उपाय आहे. आम्हाला शोध घेण्यासाठी यांची प्रेरणा आम्हाला लाभणार आहे. आणि अशा रीतीने हा ग्रंथ आपल्याला, किंवा छोटासा ग्रंथ आहे किंवा यावर प्रश्नोत्तरी पण आहे, ती आपल्याला पाहायची आहे. तर प्रश्नोत्तरी रूपाने हा बराचसा भाग आहे. तर पहिल्यांदाचा प्रश्न हा राहणार आहे की ठाणा कशाला म्हणायचं. ठाणा, 24 ठाणा, 24चा अर्थ समजू शकतो. आता आपण बघितलं मार्गणा आणि प्लस 10 गोष्टी अजून आहे त्याच्यामध्ये, की ध्यान आहे, आश्रव आहे, जाती आहे, कुल आहे, उपयोग आहे. या सगळ्या दृष्टिकोनातून 24 स्थानं तयार केलेली आहे आणि त्या 24ला 24 ठाणा असं म्हटलं जातं. तर ठाणा याचा अर्थ आहे प्रयोजन सहित जीवाचं स्थान दर्शविणं, याचं नाव आहे ठाणा. आणि मार्गणा कशाला म्हणायची, तर ज्या माध्यमातून जीवाचं अन्वेषण म्हणजे शोध घेतला जातो. समजा गतीच्या माध्यमातून संपूर्ण जीवराशीचा शोध घेणं, कषायांच्या माध्यमातून संपूर्ण जीवराशी कोणत्या कषायामध्ये आहे, नंतर कषाय रहित आहे का, तिच्या जीवनात किती कषाय आहे, या सगळ्यांचं असं एक संशोधन करणं, अन्वेषण करणं आणि शोध घेणं, याचं नाव आहे मार्गणा. मार्गणा या 14 आहे. गती, इंद्रिय, काय, योग, वेद, कषाय, ज्ञान, संयम, दर्शन, लेशा, भव्यत्व, सम्यक्त्व, संज्ञित्व आणि आहारकपणा. या सगळ्यांचं आपल्याला पुढे पाहायचं आहेच वर्णन. याच्यामध्ये आम्हाला जोडायचं आहे पुढची गुणस्थान जोडायचे आहे, जीव समास जोडायचा आहे, पर्याप्ती, प्राण, आश्रव, उपयोग, ध्यान, संज्ञा, जाती आणि कुलकोटी. अशा रीतीने 24 स्थानांच्या माध्यमातून आम्ही हे सगळं वर्णन बघणार आहोत. इथपर्यंतचा मला वाटते विषय वस्तू आपल्याला क्लिअर झाली असेल. आता आपण पुढे जाऊ. प्रश्न असतील तर 10 मिनिटं शेवटची मी विचारणार आहे, त्यावेळेला आपण पाहू शकता. गती कशाला म्हणतात. पहिली मार्गणा जी आहे ती गती मार्गणा आहे. तर व्याख्या आपल्याला गती मार्गणेची पाहायची आहे. आम्ही तशी व्याख्या पहिल्या दुसऱ्या भागामध्ये देखील शिकलोय की जीवाच्या विशेष स्थितीला गती म्हणतात. ही त्यावेळेला आम्ही सामान्यपणे व्याख्या पाठही केली, आम्हाला माहिती पण आहे, आणि गती 4 असतात हे देखील माहिती आहे. पण थोडं आपण वरच्या वर्गामध्ये गेल्यानंतर काहीतरी विशेष आम्हाला शिकायचं असतं, म्हणून त्या ठिकाणी विशेष शब्द आपण जोडू की गती नाम कर्माचा उदय असताना. 8 कर्म आहे, त्या 8 कर्मामध्ये एक नामकर्म आहे आणि नामकर्माचे एकूण 93 प्रकार आहे, 93 भेद आहे. त्याच्यामध्ये एक गती नामकर्म आहे. गती नामकर्माचे पुढे 4 भेद आहे. पण ते गती नामकर्माचा जेव्हा उदय असतो त्यावेळेला जीवाची जी विशिष्ट अवस्था असते त्याला गती असं म्हटल्या जातं. किंवा ज्याच्या उदयाने हा जीव 4ही गतीमध्ये गमन करतो. गती गमन अर्थाचा वाचक आहे, म्हणून गमन करतो त्याला गती नाम कर्म असं म्हटल्या जातं. आता गती मार्गणा कशाला म्हणायची, तर गतीच्या माध्यमातून जीवाचं अन्वेषण करणं त्याला गती मार्गणा म्हणायचं. मार्गणा आली, मार्गणा आल्यामुळे अन्वेषण आलं, शोध आलं, एकही जीव सुटला न पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असणार आहे, किंवा न सुटणं हेच या गती मार्गणेचं कार्य आहे. आता गती मार्गणेचे उत्तर भेद जे आहेत ते 4 आहेत. पहिली, नरक गती कशाला म्हणायचं, तर नरक गती नाम कर्माचा उदय असताना जीव नरक पर्यायीला कारणीभूत होतो त्याला नरक गती असं म्हणतात. किंवा नरक या शब्दाची व्याख्या आहे न रत, नारत, जो द्रव्य क्षेत्र काल भावाने स्वयं आणि परस्परामध्ये रत होत नाही, प्रीतीला प्राप्त होत नाही, त्याला नारक असं म्हटलं जातं. नारत, रत होत नाही,
त्याला प्रीती त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे कोणत्याही जीवाबद्दल प्रेम भावना त्याच्या जीवनात उत्पन्न होत नाही, म्हणून त्याचं नरक गती हे नाव सार्थक आहे. अशी ही नरक आहे. या नरक एकाखाली एक 7 असे असणार आहे. दुसरं आहे आता तिर्यंच गती. तिर्यंच गती नामकर्माचा उदय असताना जीव तिर्यंच पर्यायीला प्राप्त होतो, त्याला तिर्यंच असे म्हटल्या जातात. यांच्या जीवनामध्ये मन वचन कायेची कुटिलता असते, कपटाचारी व्यवहार असतो आणि त्यांची आहारादी संज्ञा ही अत्यंत प्रगट असते. हे तिर्यंच गतीतील जीव कर्मभूमीच आणि भोगभूमीच अशा 2 प्रकारचे आहे. जे जे कर्मभूमीच आहे हे एकेंद्रियापासून संज्ञी पंचेंद्रियापर्यंत आहे. कर्मभूमी जीव म्हणजे एकेंद्रिय पण आहे आणि संज्ञी पंचेंद्रियापर्यंतचे पृथ्वी तलावावर मनुष्य सोडून जे जे जीव आहे ते सगळे तिर्यंच गतीतील जीव आहे. पण भोगभूमीमध्ये मात्र एकेंद्रिय जीव तर आहे, परंतु विकलत्रय जीव त्या ठिकाणी नाही आणि पंचेंद्रिय जीव मात्र असतात. ते भोगभूमी तिर्यंच गतीतले जीव आहे. असे हे त्या ठिकाणी तिर्यंच गतीतले जीव 2 प्रकारचे आहेत. आणि तिर्यंच गतीतील जीवांना पापाची बहुलता असते आणि निपट अज्ञानी भयो अज्ञानी असतात. असंज्ञी जीवांपर्यंत सगळ्या जीवांना मन नसल्यामुळे हिताहिताचा विचार नसतो आणि अज्ञान भाव त्यांच्या जीवनात प्रचुरतेने असतो. नंतर मनुष्य गती कशाला म्हणायचं? मनुष्य गती नामकर्माचा उदय असताना प्रत्येकाला ही व्याख्या कॉमन, ती गती नामकर्म लावायची. जीव मनुष्य पर्यायीला प्राप्त होतात त्यांना मनुष्य असं म्हणतात. मन आहे त्यांना, मन आहे म्हणजे हिताहिताचा विचार ते करू शकतात, तत्व अतत्वाचा विचार करू शकतात आणि ते सगळे जीव संज्ञी पंचेंद्रियच असतात. हे पण भोगभूमीच आणि कर्मभूमीच जीव असतात. भोगभूमीमध्ये 1 ते 4 गुणस्थान असू शकतात आणि कर्मभूमीच मनुष्यांना 1 ते 14 पण गुणस्थान असू शकतात सामान्य कथनाने. तर देवगती कशाला म्हणायचं? तर देवगती नामकर्माचा उदय असताना जीव देव पर्यायाला प्राप्त होतो, त्याला देवगती असं म्हटल्या जातं. दिव्यंती क्रीडंती द्वीपहा समुद्रादिषु ये ते दिवाहा असे ते देव आहे आणि हे 4 निकायामध्ये निबद्ध आहे. भवनवासी, व्यंतर, ज्योतिष्य आणि कल्पवासी किंवा वैमानिक अशा या 4 निकायामध्ये ते असतात. आणि ज्यांना अणिमादी गुणांनी जे अप्रतिहत असतात, म्हणजे ज्यांना अणिमादी महिमादी अशा 8 गुणांनी जे संपन्न असतात. अशा तऱ्हेने देवांच्या जीवनामध्ये देखील 1 ते 4 गुणस्थान असू शकतात. तिर्यंच गतीतील जीवांना पण 1 ते 5 गुणस्थान असू शकतात आणि नारकी जीवांना 1 ते 4 गुणस्थान त्यांच्या जीवनात असू शकतात. अशा प्रकारे नरक गतीचं आपण गतींचं प्रकरण पाहिलं. आता या गती मार्गणींची विशेषता काय आहे? तर संसारी अवस्थेमध्ये एक समय सुद्धा गती नामकर्माचा अभाव झालेला नाही. आता आम्ही मनुष्य पर्यायीमध्ये आहोत. मनुष्य गती नामकर्माचा उदय आम्हाला सुरू आहे. या ठिकाणी मनुष्य गती नामकर्माचा उदय संपला, आयु संपली ही की जी पुढची आयु आम्हाला प्राप्त होणार आहे त्याच गती नामकर्माचा उदय आम्हाला विग्रह गतीपासून सुरू होणार आहे. म्हणजे एक समय पर्यंत देखील याच्यामध्ये अंतर पडलेलं नाही असं हे अप्रतिहतपणे अव्याहतपणे गती नामकर्माचा उदय जीवाला मोक्ष प्राप्त होईपर्यंत तिथे विद्यमान आहेच.
दुसरं वैशिष्ट्य, या चारही गती औदैकी भाव आहे. जे भावाचं प्रकरण येणार आहे, या ठिकाणी मार्गणेमध्ये भाव आपण घेतलेले नाहीये, परंतु त्या ठिकाणी औदैक भाव, पारिणामिक भाव, क्षयिकी भाव वगैरे जे भाव आहे त्याच्यामध्ये गती हा भाव जो आहे हा औदैकी भाव आहे आणि मोक्ष जो आहे हा शाश्वत असं तत्व आहे. नंतर देवगती आणि नरक गतीमध्ये 1 ते 4 गुणस्थानं होतात. तिर्यंच गतीमध्ये 1 ते 5 गुणस्थानं असू शकतात. भोगभूमिश तिर्यंचांना मात्र 1 ते 4च गुणस्थानं होतात. मनुष्य गतीत मिथ्यात्वापासून अयोग केवली पर्यंत म्हणजे 14ही गुणस्थानं होऊ शकतात. भोगभूमीज मनुष्यांना मात्र 1 ते 4 गुणस्थानच होतात. नरक गतीतील जीव मरून नरक किंवा देवगतीत जन्म घेत नाही आणि तो मनुष्यगती किंवा तिर्यंच पंचेंद्रियच बनतो. नरक गतीतला जीव मरून पंचेंद्रिय तिर्यंच बनेल किंवा मनुष्य बनेल. 7व्या नरकातून निघालेला जीव हा नियमपूर्वक तिर्यंचच बनतो, पण 6 नरकातून निघालेला जीव मनुष्य किंवा पंचेंद्रिय तिर्यंचच बनतो. देवगतीतील जीव मरून देव किंवा नरक गतीमध्ये जन्म घेत नाही. तो कदाचित स्थावर काही जीवांमध्ये जन्म घेऊ शकतो. मनुष्य त्याला पर्याय प्राप्त होऊ शकते. तिर्यंच आणि मनुष्य गतीतील जीव 4ही गती जन्म घेऊ शकतात. भोगभूमीतील तिर्यंच आणि मनुष्य मरून नियमाने देव पर्यायच धारण करतात. त्यामध्ये सम्यक दृष्टी असतील जीव तर ते पहिल्या किंवा दुसऱ्या स्वर्गापर्यंत वैमानिक देवांमध्ये जातात आणि मिथ्या दृष्टी जीव जर असतील भोगभूमीमध्ये तर ते मरून भवनत्रिकामध्ये जन्म घेतात. मनुष्यांचे अनेक भेद आहे. आर्य, म्लेच्छ, विद्याधर, भोगभूमीज, कर्मभूमीज, अंतर्द्वीपज, सम्मूर्छन आदी. सम्मूर्छन मनुष्य हा नियमाने आर्यखंडातच होतात आणि ते लब्ध पर्याप्तकच असतात. म्हणजे सम्मूर्छन जे जीव आहे हे आर्यखंडामध्ये उत्पन्न होतात. अनेक वेळेला असं म्हटलं जातं की स्त्रियांच्या जांघेमध्ये, काखेमध्ये जे जीव उत्पन्न होतात हे लब्ध पर्याप्तक मनुष्य सम्मूर्छन जातीचे जीव असतात आणि ते श्वासाच्या 1/8व्या भागामध्ये त्यांचं जन्ममरण सुरू असतं. असे हे जीव सम्मूर्छन मनुष्य, त्यांना मनुष्यगती नामकर्माचा तर उदय आहे, मनुष्य आयु प्राप्त झालेली आहे, पण ते सम्मूर्छन मनुष्य आहे आणि ते लगेचच लब्ध पर्याप्तक अवस्थेतच त्यांचा मृत्यू होतो. म्हणजे ते क्षुद्र भव त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होतो. तिर्यंच गतीतील जीवांमध्ये संज्ञी किंवा असंज्ञी भेद आहे आणि बाकीच्या 3ही गतीमध्ये सगळे जीव संज्ञीच असणार आहे. तिर्यंच गतीमध्ये नभचर, स्थलचर आणि जलचर अशा प्रकारचे भेद त्या ठिकाणी संभवतात. थोडं म्यूट काढू शकता, म्यूट काढायला सांगते मी. आणि जर या गती प्रकरणावर कुणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. तिर्यंचांमध्ये कुटिलता जास्त असते असं तुम्ही म्हणाल्या, पण आपण गाईचा स्वभाव वगैरे तर अगदी गरीब आहे असं म्हणतो. हा, तर प्रामुख्याने हे कथन कसं आहे, बहुतांश रूपाणी आहे आणि कुटिलता या अर्थाने की ती स्वतःच पहिल्यांदा पोट भरण्याचं पाहते. गायीच्या बाबतीत जरी वासराचं ती पाहते तरी दुसऱ्या जीवांनी त्यावर आपल्या खाण्यावर आक्रमण करावं, आपली वस्तू आपणच प्राप्त करावी, अशा प्रकारच्या बऱ्याच वेळेला पशूंची ती प्रवृत्ती असते आणि बहुलतेनी हे कथन आहे. त्यामुळे काही अपवाद लावायचे. अच्छा, तुम्ही 4 सांगितले, मृगयिता, मृग्य आणि एक मार्गना आणि आणि एक मार्गणोपाय.
अच्छा, मार्गणा. मार्गणाचा उपाय. अच्छा, मार्गणा वेगळं आणि मार्गणा उपाय वेगळं, असं 4 वेगळे हा, सांगितले. हो हो. मार्गणा हा, उपाय म्हणजे मार्गणा ज्याच्या माध्यमातून आपल्याला मार्गणाचे उपाय म्हणजे शोध आम्ही कशाच्या माध्यमातून घेऊ शकलो? गुरु हा. शिष्यांच्या माध्यमातून. तो मार्गण्याचा उपाय आहे. अच्छा. कुणाला काही याबद्दल प्रश्न की पुढे चलू? पुढचं प्रकरण आपण घेऊ इंद्रिय तुम्ही मार्गणेचं. 142वी गाथा का बरं घेतली मंगलाचरण मधून? कारण आपल्याला या 24 स्थानाशी संबंधित आहे ना ती गाथा. म्हणून. मार्गणाची गाथा आहे ती, अच्छा. मार्गणेची गाथा आहे, म्हणून ती गाथा आपण घेतली. आणि 24 स्थानाचं मंगलाचरण त्यांनीच केलेलं आहे पुस्तकामध्ये. अच्छा. हा, म्हणजे हे जे 24 प्रश्नोत्तर मंजुषा आहे त्यात पण ते मंगलाचरणाचे 3 श्लोक आलेले आहे. त्यातला पहिला श्लोक गोमटसार मधला आहे. याच्यात तर नाहीये ते. आहे, पहिले प्रस्तावनेत आहे. प्रस्तावनेत सापडेल कदाचित. याच्यामध्ये हिंदीच मंगलाचरण दिलेलं आहे. नाही, त्याच्यावर आहे. त्याच्या पुढे आहे, पुढे पुढे तिसऱ्या आहे पानावर, वाटते. मागच्या पानावर आहे. मागच्या पानावर आहे नाही, म्हणते त्याच्या. तिथे पण हिंदीच आहे. वेगळं नाही, पुस्तक आहे का काय कोणास ठाऊक. प्राकृत मध्ये आहे ना, प्राकृत मध्ये आहे. नाही ना, प्राकृत मध्ये नाहीये, या पुस्तकात तरी नाहीये, म्हणून मी. हा, हे इथे का 24 स्थान आहे. कौन कौन से है, तिथे घेतले. हा, त्या हा, प्रश्नात आहे. त्या हा, प्रश्नात हा 24 हा स्थान तिथे कोण. तिथे तिथे मंगलाचरण म्हणून नाही घेतलं ते, पण नाही, असं मंगलाचरण म्हणजे म्हणून नाही घेतलाय, पण ती हा, 24 स्थानं ठीक आहे त्यांनी ठीक. घेतलेली आहे आणि हा, म्हणून त्या गाथा तिथे मंगलाचरणाच्या गाथा म्हणून लावलेल्या आहे. बर ठीक. 2 पेजवर आहे. हम्म. हो हो, आहे इथे आहे ते, पण मी हा सुरुवातीलाच हा बघू लागली तर ते मला सुरुवातीला काही दिसलं नाही म्हणून. हा हा हा. इंद्रिय मार्गणा घ्यायची, सुरू करू? चालेल. चालेल. कोणाला? इंद्रिय मार्गणा. आता ज्या नामकर्माच्या उदय, परत इंद्रिय नामकर्म आहे, या नामकर्माच्या उदयाने जीवाला एकेंद्रिय आदी अवस्था प्राप्त होतात, त्याला इंद्रिय असं म्हटल्या जातं. इंद्रियामध्ये जरी आम्हाला ज्ञान करून घेण्यासाठी द्रव्येंद्रियाची अवलंबनाची गरज आहे, तरी द्रव्येंद्रिय हे जड आहे आणि ज्ञान जे होणार आहे ते आत्मिक शक्तीने होणार आहे, भावेंद्रियाच्या माध्यमातून होणार आहे. आणि भावेंद्रिय म्हणजे आमचं त्या त्या इंद्रियावरण कर्माच्या क्षयोक्षमानुसार असणारं ज्ञान आहे. म्हणून अशी इंद्रियाची ही कन्सेप्ट आपल्या मनामध्ये लक्षात ठेवायची आहे. इंद्राप्रमाणे आपापल्या विषयांना ग्रहण करण्यात जी स्वतंत्र असतात त्यांना इंद्रिय असं म्हटल्या जातं. तसेच ज्याच्या माध्यमातून सूक्ष्म आत्मतत्वाचा परिचय होतो त्याला इंद्रिय असं म्हणतात. द्रव्य आणि भाव अपेक्षेने इंद्रियाचे 2 भेद आहेत. मती ज्ञानावरण कर्माच्या क्षयोक्षमाने उत्पन्न विशुद्धी आणि ज्ञान याला भावेंद्रिय म्हणायचं. आणि शरीर नाम कर्माच्या उदयाने शरीरामध्ये जे चिन्ह विशेष आहे त्याला द्रव्येंद्रिय असं म्हणतात. आमचा भावेंद्रियाचा विषय किंवा भाव इंद्रिय आणि तो क्षयोक्षम हा संपूर्ण आत्मप्रदेशांवर असणार आहे. आणि द्रव्येंद्रियाची रचना मात्र विशिष्ट ठिकाणीच असणार आहे. म्हणजे डोळ्याच्या ठिकाणी डोळ्याच्या आकाराची रचना ही त्या ठिकाणी द्रव्येंद्रियाची विशेषता झाली. पण आम्ही जर पाहिलं आमचा चक्षु इंद्रियानी जाणण्याचा क्षयोक्षम हा कुठे आहे, तर हा मात्र संपूर्ण आत्मप्रदेशांवर असणार आहे. फक्त चक्षु जिथे आहे द्रव्य चक्षु त्याच ठिकाणी तो क्षयोक्षम आहे असं नाही. सर्वत्र क्षयोक्षम आमचा आहे. याचं कारण असं की आमचे 8 आत्मप्रदेश निरंतर स्थिर आहे आणि बाकीच्या आत्मप्रदेशांमध्ये
मन वचन कायेच्या प्रवृत्तीच्या माध्यमातून परिस्पंदन म्हणजे परिभ्रमण होता. म्हणजे आपली जागा न सोडता ते एका क्षेत्रावरून दुसऱ्या क्षेत्रावर जातात. आता ज्या ठिकाणी डोळ्याचे आत्मप्रदेश आहे ते पुढच्या समयी दुसऱ्या स्थानावर गेलेले आहे आणि त्या ठिकाणी दुसरे आत्मप्रदेश आलेले आहे. अशा रीतीने हे कार्य सुरू असतं आणि म्हणून आम्हाला क्षयोक्षम हा सर्वत्र समान आहे आणि आमची द्रव्येंद्रियाची रचना मात्र कमी अधिक म्हणजे जिथे आहे द्रव्येंद्रिय त्याच ठिकाणी ती द्रव्येंद्रियाची रचना आहे आणि तिथूनच आम्हाला त्या इंद्रियाच्या माध्यमातून ज्ञान होणार आहे. बाकी इंद्रियांच्या ठिकाणी म्हणजे क्षयोक्षम आहे म्हणून सर्वांगाने आम्हाला ज्ञान होणार नाही. इंद्रियांच्या बाबतीत थोडं हे लक्षात ठेवायचं. आता इंद्रिय मार्गणेचे भेद किती आहे? इंद्रिय मार्गणेचे 5 भेद आहे. एकेंद्रिय, द्विनेंद्रिय, तीनेंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय. आता एकेंद्रिय जीव कुणाला म्हणायचं? एकेंद्रिय जाती नामकर्माच्या उदयाने. परत नामकर्माचा संबंध आहे कारण आमच्या शरीराविषयी सगळं काही जे ठरविणार आहे ते हे नामकर्म आहे. हे स्वतंत्र असे इंजिनियर आहे आणि ते आमच्या शरीराच्या सगळ्या क्रिया तेच सांभाळतात. आम्ही त्यांना सांभाळू शकत नाही. हे सगळं नामकर्म जसं ठरवेल त्याप्रमाणे ते होतं आहे. म्हणून एकेंद्रिय जाती नामकर्माच्या उदयाने ज्या जीवांना फक्त स्पर्शनेंद्रिय असतं त्यांना एकेंद्रिय जीव असं म्हणतात. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि वनस्पती हे 5 एकेंद्रिय जीवाचे भेद आहे. द्विनेंद्रिय तसंच लावायचं की द्विनेंद्रिय जाती नामकर्माचा उदय असताना ज्या जीवाला स्पर्श आणि रसना ही 2 इंद्रिय प्राप्त आहे त्यांना द्विनेंद्रिय जीव म्हणतात. उदाहरण अळी, शंख आदी. तीनेंद्रिय जीव, तीनेंद्रिय जाती नामकर्माचा उदय असताना ज्या जीवांना स्पर्श, रसना, घ्राण ही 3 इंद्रिय प्राप्त होतात त्यांना 3 इंद्रिय जीव म्हणतात. मुंगी, मुंगळा वगैरे. चतुरेंद्रियाची व्याख्या तुम्ही पण लावू शकता, कोणी लावू शकता तर म्यूट काढून लावा. चतुरेंद्रिय पंचेंद्रियाची व्याख्या कुणी पण लावू शकता. चतुरेंद्रिय जीवाचं कर्माच्या उदयाने जसे 4 इंद्रिय प्राप्त आहेत म्हणजे स्पर्श. चतुरेंद्रिय चतुरेंद्रिय कर्माच्या म्हणजे कर्माच्या उदयाने स्पर्श, रस, घ्राण आणि चक्षु ही जी 4 इंद्रिय ज्यांना म्हणजे मिळालेली आहेत, प्राप्त झालेली आहेत त्यांना चतुरेंद्रिय जीव म्हणतात. हा बरोबर. उदाहरणार्थ चतुरेंद्रिय जीवाचं काय उदाहरण देता येईल? ज्यांना पाय पण आहे आणि पंख पण आहे ते चतुरेंद्रिय जीव आहे. पाय आहे आणि पंख म्हणजे छोटे पक्षी नाही, छोट्या प्रमाणामध्ये जे उडू शकतात त्यांना चतुरेंद्रिय, माशी वगैरे हे सगळे चतुरेंद्रिय जीव. पंचेंद्रिय जीवाबद्दल नामकर्माचा उदय असताना जीवाला जे 5 इंद्रिय प्राप्त होतात म्हणजे पंचेंद्रिय नामकर्माचा उदय असताना, पंचेंद्रिय जाती नामकर्माचा उदय असताना जीवाला जे 5 इंद्रिय प्राप्त होतात त्यांना पंचेंद्रिय. उदाहरणार्थ मनुष्य, आणखी पशु, नरक, पक्षी, नारकी, देव. नारकी, देव पण लावा त्याच्यामध्ये. हे सगळे पंचेंद्रिय आहे. आता इंद्रिय 5 आहे आपल्याला ज्ञात आहे. स्पर्शनेंद्रिय कशाला म्हणायचं? आता आपण जीवाची व्याख्या पाहिली, आता इंद्रियाची व्याख्या पाहिजे की ज्या इंद्रियांच्या माध्यमातून स्पर्शाचं ज्ञान होतं त्यांना स्पर्शनेंद्रिय म्हणतात. ठीक आहे. थोडी व्याख्या उलटसुलट करून पाहायची आहे. ज्या इंद्रियाच्या माध्यमातून स्पर्शाचं ज्ञान होतं त्यांना स्पर्शनेंद्रिय म्हणतात. स्पर्श हा एक गुण आहे
आणि या स्पर्श गुणाच्या 8 पर्यायी आहे. 8 पर्यायी सांगू शकतील? स्पर्श गुणाच्या 8 पर्यायी. गरम, थंड, उष्ण, बरोबर आहे. हलका, भारी, कठोर, मृदू, स्निग्ध, वृक्ष, थंड आणि उष्ण. उष्ण या स्पर्श गुणाच्या 8 पर्याय. स्पर्श गुण एकच आहे पण त्याच्या पर्यायी मात्र 8 असणार आहे. याप्रमाणे रसनेंद्रियाची पण व्याख्या की ज्या इंद्रियाच्या माध्यमातून रसाचं ज्ञान होतं त्याला रसनेंद्रिय म्हणतात. आणि रसगुणाच्या 5 पर्यायी आहे. गोड, कडू, आंबट, खारट आणि तुरट. घ्राणेंद्रियाच्या बाबतीत असंच चक्षुएंद्रिय आणि कर्णेंद्रिय. इथपर्यंतचं प्रकरण आपण आता आज बघतो आहे. आणि आता यावर काही कुणाला असेल तर प्रश्न विचारा, अन्यथा इंद्रिय मार्गणीची विशेषता आपण उद्याला बघू. ठीक आहे, शेवटी आपण जिनवाणी स्तुती. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.